दादाजी तुम्हाला जे शेतामध्ये तुमच्या मंदिर बांधायला लावलं तर ते मंदिर कोणत्या वर्षी बांधलं मग तुम्ही? बाबाजीने जे बांधायला लावलं आता तुमच्या शेतात आहे ते बांध 65 मध्ये झालं. 65 मध्ये झालं. तर त्याची मूर्ती स्थापना वगैरे कोणाच्या हाताने केली हे सविस्तर सांगा मंदिराच्या बद्दल. स्थापना पहिले केली त्या मुरली महाराजच्या. मुरली महाराज एलकीचे. असं काय तिथं कार्यक्रम मी केला वावरात. बरं, सप्ताहाचं आयोजन केलं होतं. हा असं काय. आणि त्याच्यानंतर तुमच्या घरी आता जो कार्यक्रम चालते तो कुठं होते? रक्षाबंधनचा कार्यक्रम होते ना? हा इथंच होते घरी. दरवर्षी होते. दरवर्षी. असं काय नित्यनेमान कार्यक्रम? नित्यनेमान 50 वर्ष झाले. ज्या वेळापासून बाबाजी होते तेव्हापासून सुरूच आहे. सुरूच आहे. बाबाजीनं मंदिर बांधायला लावलं तुमच्या घरचा कार्यक्रम सुरूच आहे समजा. सुरूच आहे. असं का. बाबाजीच्या समाधीनंतर हे पुण्यतिथी कार्यक्रम सुरू झाला. हा असं काय. राधा हे लहान असताना तिथं जाय पैदल तर जाऊ आम्ही. असं काय. हा इले घेऊन राधाला. हा छोटी राधाला मोठी आवड होती. हा तिले चमत्कार पुष्कळ आहे राधाला. सांगा त्या नागोबाची गोष्ट सांगा. नागोबा तिथं राहायच ते कुठं? तुमच्या मंदिराच्या शेतात. हा शेतात म्हणजे शेजीच राहे. असं काय. हा एक याचं झाड होतं रुईचं त्याच्यातच राहा तिथंच उभा. तिथूनच लोक बागून जायत हात जोडे असे पाहे. हो काही कोणाला काही दिवस राहिले. 12 वर्ष राहिले तुमच्या शेतातच. हा आणि ते प्रकाश जो दिसला होता लाईट दिसला होता तो सांगा. हा तो खूप लाईट होता. सगळं बार उजीड होतं. कसा कसा का दिसला तो सांगा ना तो प्रसंग. आम्ही झोपलो मालचेवर बाजेवर आणि म्हटलं या लाईट कोण होय का. खूप लाईट सगळं वार चक झक सूर्यप्रकाशासारखा. हा रात्रीच्या वेळेस. हा रात्रीच्या झोपे मंदिरावरच प्रकाश पडला. आणि तुम्हाला हनुमानजीचा प्रसंग आहे ना? हनुमानजीचं दर्शन झालं ना? हा हनुमानजी तिथं जो आंबा आहे तिथं गदा घालून दिसले होते मला हनुमानजी. हा हा ते दर्शन दिलं तुम्हाला? हा तेच दिलं हनुमान. आंबा आहे आपला अजून. आंबा आहे. बरं आपण घेऊ तिथलं चित्रीकरण. तर दादाजी तुम्ही समर्थ लहानोजी बाबांचे तुमच्या जीवन प्रवासातले जे काही अनुभव तुम्हाला आले आणि त्याची सविस्तर माहिती सांगितली. आज तुमचं 95 वर्षाचं वय आहे. आणि या वयात सुद्धा तुम्हाला बाबाजीनं अजून बरोबर स्मरण ठेवलं. सगळी इत्यंभूत माहिती सांगितली. याबद्दल मी तुमचा आभारी आहो. जय गुरु. जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय. तुमच्या वावराचा प्रसंग सांगायचे. गहाण होतं ते. घाण होतं. एका सावकारापाशी बुड्यानं घाण करून दिलं होतं. बरं काय माणूस चांगला होता तो. काय सगळा साधा चांगला माणूस होता. तर त्याचे पैसे होते काही. तो देत गेला आधार काही वर्षामध्ये. पैसे देता 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 मग काही पैसे राहिले होते. मग कुळाचा कायदा आला. हा कुळ कायदा. तर ते आपल्या नावानं पेरपत्र लावलं त्यानं. मग माझ्या नावानं लागलं. त्याचं 58मध्ये लागलं. माझ्या 61मध्ये. मग नोटीस आल्या. नोटीस आल्यावर मी हजर झालो तारखेवर. तर ते म्हणे त्याला नोटीस दिली. साहेबांना ऑर्डर दिली का बा कुळ आहे तुमच्याला. हे 8 किस्तात तुम्हाला वार भेटलं आहे. ते नोटीस गेल्याबरोबर तो गरम झाला.
तो म्हणे माले पैसे हे ते म्हटलं हे पा. मग बाबाजीपाशी गेलो मी. गळ्या म्हणे त्याले ते काम करावं लागतं म्हणे. त्यानं अपिली केली म्हणे. हां. आणि तू म्हणे तो व्यवहार करून त्याच्या नावानं तू त्याच्यापासून लिप्त. माणूस चांगला आहे म्हणे, पण लोक चेतावणी देऊन राहिले म्हणे. ते करावंच लागते म्हणे. मग त्याच्यापासून खरेदी करून घेतली. कुठं झाल्यावर हां खरेदी करून घेतली. बाबाजीनं सांगितलं का ह्या बाबा? हा बाबा म्हणजे बाबाजीनं सोडवलं समजा. हा बाबा. पावसाचा प्रसंग कोणता आला होता जे कोर्टात हजर नाही राहता आलं तुम्हाला? ते पाणी आलं होतं ते पाऊस आला होता, कोर्टात हजर राहणं नाही झालं. हा ते कोर्टात म्हणजे गजानन महाराज ते वार होतं. मग मी गजानन महाराजची भक्ती करोच पहिल्यापासून. या डुबटा त्याचा सोय आला शेगाव. हे शर्ट बाजीच्या तिथं होय. हां. तर तिथं जे साक्षीदार होते नदीला चौफेर पाणी. महावकील पांगरकर होता बाबूराव. मग गेलं तर अनायसे ते साक्षीदारी तयार सगळे गया. तर म्हणे का अमुक म्हणे ते साक्षी आपण केस जितली म्हणे. मग केस जितली तर म्हटलं का पुरतं होता आले कसे नाही का म्हणे. काही माणसांनी पाहिले ना म्हणे राजा साक्ष घेतलं का खोटं बोलतं. बरं म्हटलं वा. अशी केस झाली ते. हा अशी कोणत्या नाही कोणत्या रूपानं अदृश्य शक्ती तिथं उभी झाली. साक्षात्कार. हा साक्षात आहे. खरी गोष्ट आहे बिलकुल. तुम्ही घरीच होते? हा मी घरीच होतो ना. म्हटलं गेलं शेती काही हो म्हटलं गजानन. तुमच्यापाशी अजूनही आहे? हा शेत तुमचं तेच शेत आपल्यापाशीच आहे सगळं आहे. त्या शेतात मंदिर आहे. त्या शेताची कथा आहे. म्हणजे प्रत्यक्षात बाबाजी हजर झाले तिथं त्या रूपामध्ये साक्ष द्यासाठी आणि तुमचं शेत वाचवलं. श्री संत गजानन महाराज की जय. श्री संत लहानूजी महाराज की जय.